हाय टू फॅमिली. आज मी मार्केटमधून मच्छी घेऊन आले, म्हशीची. बघू शकता तुम्ही. त्याच्यासाठी घेतलं आहे मी कांदा, लसूण, अद्रक, हिरवी मिरची आणि धनिया, एक कैरी, टॅमॅटो. तर चला मग आता मी पटकन पिसून घेते, मसाले पिसून घेते. बघू शकता तुम्ही, मी तेल टाकलेलं आहे कढईमध्ये. आता कांदा टाकणार आहे फोडणीसाठी. कांदा टॅमॅटो फ्राय झाल्यानंतर मी अद्रक, लसूण, कांद्याची पेस्ट टाकलेली आहे याच्यामध्ये आणि चांगली फ्राय करून घेऊया तिला लाल होईपर्यंत. त्याच्यामध्ये मी हळद, मसाले, लाल मसाला टाकते, ॲड करते. मच्छी मसाला, दोन चम्मच, थोडंसं मीठ. गॅस स्लो केला मी आणि स्लोवरती 2-3 मिनटं आपण मसाला चांगला फ्राय करून घेऊया. जे मसाले टाकलेत आता मी, लाल मिरची पावडर, मच्छी मसाला, हळद, मीठ. बघू शकता असं लाल झालं पाहिजे चांगलं.
ग्रेव्ही. तर थोडं मी त्याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहे. जे आपलं ह्याचं पाणी आहे. जो मसाला पिसला मी ह्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्टचा, ते थोडं पाणी मी ॲड करते ह्याच्यामध्ये. पुन्हा फास्ट करते गॅस आणि 2 मिनटं ह्याला आपण पुन्हा चांगलं थोडं फ्राय करून घेऊया. तेल सुटेपर्यंत थोडं फ्राय करायचं मसाला. बघू शकता तुम्ही कसं तेल सुटलं ह्याला मसाल्याला. ग्रेव्ही आपली छान झालेली आहे मच्छीची. त्याच्यामध्ये मी आता मच्छी ॲड करणार आहे. जी मुशीची मच्छी घेतली, शरीरासाठी खूप चांगली असते ती आणि मुलांनाही आवडते खायला. बघू शकता एक एक करून मी ॲड करते त्याच्यामध्ये. फायनली मी मच्छी ॲड केलेली आहे मसाल्यामध्ये. त्याच्यामध्ये थोडं पुन्हा मी मीठ ॲड करणार आहे. जे आपल्याला पाहिजे थोडं. अशा पद्धतीने मच्छी केली तर खूप छान लागते, चविष्ट. आता मी त्याच्यामध्ये झाकण ठेवणार आहे आणि मसाल्यामध्ये ही मच्छी 5 मिनिटं शिजवून घेणार आहे. पाच मिनिटांनी त्यांना बघूया आपण. तोपर्यंत 5 मिनिटं त्यांना वाफेवरती थोडं शिजवते. कैरी, आपण गॅस फास्ट केलेला आहे आणि मी त्याच्यामध्ये आता पाणी ॲड करते. बघू शकता कशी उकळी येते. पाणी ॲड करते.
15 मिनटं आपण तिला चांगली बॉईल करूया. मग आपली मच्छीची कढी तयार होईल आणि खूप छान लागेल, टेस्टी. त्याच्यामध्ये मी कैरीसुद्धा टाकले, त्याच्याने तर अजून टेस्टी होती मच्छी कैरीने. तुम्हीही कधी मच्छी बनवली तर त्याच्यामध्ये कैरी, कोकम, चिंच काही टाकू शकता, तिघामधलं जे तुम्हाला आवडेल ते. मी माझ्याकडे कैरी होती आंब्याची, ती टाकलेली आहे. तर चला मग 15 मिनिटाने बघूया आपली मच्छी कढी. बघू शकता फायनली आपलं मच्छीची कढी तयार झालेली आहे. तर मी त्याच्यामध्ये वरून धनिया टाकणार आहे. आंब्याची कैरी आणि मच्छी. गॅस मी बंद करते आता. शकता तुम्ही गॅस बंद करते. अशाच पद्धतीने तुम्हीही मच्छी बनवा, खूप छान लागेल. मी आवडीने खाल. आजची माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हीही घरी बनवा. बघू शकता कढी बनवलंय. सुकं केलं असतं तर अजून छान झालं असतं, म्हणजे घट्ट वाटलं असतं. मला कढी पाहिजे होती थोडी, त्याच्यामुळे मी कढी केली. बघू शकता. चला तर मग बाय. तुम्हाला जर आजची माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करा, सबस्क्राईबर करा. चला तर बाय.